हॅलो, कशा आहात सगळे? सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आणि आज मी उंबरठा पूजन करत आहे. घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्याला लक्ष्मीचे स्थान मानले जाते. घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी उंबरठा पूजन केले जाते. यामुळे घरात सुख, समृद्धी येते आणि वाईट शक्तीपासून घराचे रक्षण होते. उंबरठ्याला लक्ष्मीचे व पवित्र स्थान मानले जाते. घराला वाईट नजर व दृष्ट लागण्यापासून संरक्षण मिळते. घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जा वाढते. उंबरठ्याला लक्ष्मीचे व पवित्र स्थान मानले तर जाते, पण याच्यामध्ये खूप खूप घराला पॉझिटिव्ह एनर्जीसुद्धा मिळते. उंबरठा हे मर्यादा आणि शिस्तीचे प्रतीक मानले जाते. दरवाजा सकाळी किंवा विशेष सणाच्या दिवशी, विशेष गुरुवारी किंवा शुक्रवारी उंबरठा पूजन करणे अत्यंत शुभ मानले जाते. तर तुम्हाला रोज जर शक्य नसेल तर तुम्ही गुरुवारी करू शकता, अमावस्या पौर्णिमेला करू शकता. छोटे मोठे सणवार येतच असतात, तेव्हा उंबरठा पूजन करू शकता. उंबरठा पूजन करणे खूप अत्यंत शुभ मानले जाते. आता कुणाकुणाला वाटते की उंबरठा पूजन कधी करावे? आपण मंगळवारी, शुक्रवारी, गुरुवारी करू शकतो. कारण खूप शुभ दिवस असतात हे. त्या दिवशी लक्ष्मीचा वास असतो, तर त्या दिवशी आपण करू शकतो उंबरठा पूजन. वास्तुशास्त्रानुसार तर उंबरठा हा लाकडीच असला पाहिजे. उंबरठा पूजन हे दररोज सकाळी किंवा विशेष सणाच्या दिवशी करणे खूप शुभ मानले जाते. रोज सकाळी रांगोळी तरी आपण टाकू शकतो. उंबरठा पूजन करणे शक्य नसेल तर तुम्ही रोज छोटीशी एक रांगोळी काढू शकता किंवा रात्रीला रोज सायंकाळी दिवा लावू शकता, संध्याकाळी पण दिवा लावू शकता. त्यांनी पण खूप चांगलं असतं. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही सणाच्या दिवशी आपण उंबरठा पूजन करतोच, पण आपल्याला जर आठवड्यातून 3 वेळा जर करताच आला तर खूपच चांगली गोष्ट. जसं की गुरुवार, मंगळवार, शुक्रवार हे दिवस तर खूप शुभ मानले जातात. तर त्या दिवशी पण तुम्ही करू शकता उंबरठा पूजन. तर बघा, उंबरठा जेवढा पुजतो ना आपण तेवढा खूप सुंदर वाटतं. आपल्या स्वतःलाच एक पॉझिटिव्ह एनर्जी येते, की आपण स्वतःच बघून ना आपल्याला असं वाटतं किती सुंदर दिसते आणि आपल्यात पण एक नवीन ऊर्जा निर्माण होते, की जेवढं आपण छान करू. बघा किती सुंदर दिसते. आता हे पाहत क्षणी किती छान वाटतं आपल्यालाच. आणि आपल्या घरातच आपल्याला एक मंदिरात असल्यासारखी एक फिलिंग येते. एक असं वाटायला लागतं की आपलंच घर मंदिर आहे. तसं तर सगळ्यांचं घर मंदिरच असतं, पण एक जी मंदिरातली फिलिंग असते ती आपल्या घरात आणणं म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी आणणे म्हणजे आपण घराला किती स्वच्छ, किती निर्मळ आणि किती छान ठेवण्याचा प्रयत्न करतो हे याच्यावरती असतं. तर बघा, आपण हे छोटंसंच केलं आहे, की खूप काही असं याच्यामध्ये नाही आहे. उंबरठा पूजन आपल्या घरात ज्या साहित्य असतात, जे हळद वगैरे त्याच्यापासूनच. चला मग असंच एक नवीन व्हिडिओसोबत भेटते. तोपर्यंत बाय.